स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो आमचं खूप दिवसांपासूनचं चालू होतं कास पठारला जायचं, पण त्याचा जो सीझन असतो तो 1 ते 1.5 महिन्याचाच असतो। सो ऑगस्टपासून चालू होतं की कधी एकदा सीझन त्यांचं चालू होईल आणि आम्ही जाऊ। मला वाटते 2-3 वर्ष झाले असेल आम्ही लास्ट टाइम गेलो होतो, पण जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तो सीझन ऑलमोस्ट संपलेला होता, म्हणजे आम्ही लास्टच्या दिवशी वगैरे गेलो होतो। सो म्हटलं की जेव्हा सीझन छान असा ब्लूमिंग सीझन असेल त्याचा तेव्हा जाऊया, म्हणून मग आज आम्ही वीकेंड पण आहे आणि म्हटलं की चला आपण आज जाऊन येऊया कास पठारला, कारण मग परत तो सीझन संपून जाईल। आणि मेन म्हणजे पहिले असं नव्हतं, पण आता ना त्यांचं ऑनलाईन पहिले बुकिंग करावं लागतं, म्हणजे तसं ऑफलाईनही ते घेतात, पण वीकेंडला खूप गर्दी असते, त्यामुळे आधी ऑनलाईन बुकिंग केलेलं कधी पण बेटर आहे। आय थिंक 100 का 150 पर पर्सन समथिंग असं काहीतरी आहे पर पर्सन। तर आम्ही आधी ऑनलाईन बुक केलेलं पण आहे आणि ऑलरेडी कॉल करून पण चेक केलं आहे की कसं आहे काय सिच्युएशन। ते त्या स्लॉट देतात, 2-3 स्लॉट असतात दिवसातलं, तर त्या स्लॉटनुसार तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता। सो तसं ते आम्ही केलेलं आहे ऑलरेडी आणि आम्ही आता निघतोय। ऑन द वेज नाश्ता वगैरे करू आणि मग निघू सरळ जायला। रुहीला पण मस्त सकाळी उठून रेडी करून ठेवले आणि तिला सांगितले की आपल्याला फुलं बघायला जायचे। ॲक्च्युली तिचं असं की मला ॲनिमल्स बघायचे तिथं, पण तिला म्हटलं की खूप सारे फुलं असतील काय असतील, त्यामुळे ती थोडीशी रेडी झाली आता। सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। कुठे चाललो? फुल बघायला, पण कुठल्या जागेला माहित नाही? कास पठार। किती गोड दिसते तू आणि तिची डिशवरची शेमशेम झाले बघ। एक मिनिट, हे बघ ही आणि तू सेम 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 हाय हाय, सगळं आहे तुझ्या पण गाण्यात। 2 आहेत माझ्याकडे। हो बघू कशी दिसते ये वाव मस्त। तिथं काय असतात म्हणली? तिथं किडे असतात। हो फुलं खूप असतात म्हणून किडे असतात, म्हणून फुल कपडे घालून जायचे। चला कपडे घालून जायचे चला म्हणून फुल कपडे। हो चला। नाश्त्यासाठी आम्ही पहिला ब्रेक घेतला तो म्हणजे सुदामाचे पोहे खायला, कारण तिथले सगळेच पोहे आम्हाला खूप आवडतात आणि वेगवेगळ्या टाईपचे पोहे तिथे मिळतात, त्यामुळे व्हरायटी असते, ज्याला जे पाहिजे ते खाता येतं आणि मला तर ते ऑल टाईम फेवरेट आहे। सगळ्यांचं झालं तरी माझं काही खाऊन संपत नव्हतं, कारण मी 2-2 पोहे ऑर्डर केले होते आणि माझ्याकडे बघून रुही आणि पंकज मला हसत होते। काय पाहिजे तुला? खोटा बनाना खाणार आहे तू? नाही, मग खरं खाणार? काढलं की तुला काढता येतं की? हे मी असं कॅरी करते काही ठेवायला, म्हणजे खराब होत नाही आणि खाता पण येतो, नाही तर असं नॉर्मल नुसता घेतलं तर खराब होऊन जातो। किती मोठा आहे, एवढा मोठा। खा मग आता। कसं खाऊ? मी काढून देऊ? मला नाही येत। मी काढून देऊ का? मला तर येतं, मी काढते थांब। आणि सगळीकडे पावसाचंच वातावरण असल्यामुळे व्ह्यू खरंच खूप छान होता, म्हणजे आम्हाला दिवसभर जातानाही ऊन नव्हतं काही नाही, मस्त व्ह्यू होता, त्यामुळे आम्ही एन्जॉय करत गेलो। आणि पहिले तर आम्ही गेलो म्हटलं की पहिले आपण लंचसाठी थांबावं, म्हणून मग अलीकडेच म्हणजे कास पठारच्या थोडं पुढे जाऊन मानस म्हणून फेमस रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही गेलो, जिथे नॉनव्हेज छान मिळतं, म्हणून मग थोडंसं पुढे जाऊन म्हणजे अगदी कास पठारला जाता जाता थोडंसं पुढे वळून आम्ही तिथे गेलो। तिथे आम्ही पहिले लंच केला, मग पुढे कास पठारसाठी निघालो। पहिले दुकान खेळण्याचंच दिसतंय माऊला। बटरफ्लाय बघितला? तुपाची ताळी बघ, हे बघ काय करतात ते? तुला खाऊन टाकणार होता सगळे जण, कसे हालतात बघ। इकडे जायचं गाडी आपली। गाडी कुठे ओळख? कुठे आपली गाडी? ती आहे
कमान, या कमानीतून आपण आत आलं. धब नाही, धबधबा. 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 हा, वॉटरफॉल. अरे लागलंच फक्त. वाटतं कसं असतं, वाटतं. धबधबा. 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 त्याच्यामध्ये त्याला आपल्याला बस मध्ये पण घेऊन जाणार आहे तिकिटात आपल्याला ते. ती बसची लाईन आहे, ह्याच्यात थांबायचं आणि माझी बस येईल त्याच्यात बसायचं. सो आम्ही पोहोचलोय आता कास पठारवर आणि खूप गर्दी आहे कारण वीकेंड आहे आणि त्या बससाठी लाईनमध्ये थांबलोय. तर बसमध्येच वर जावं लागतं, आपली गाडी घेऊन नाही जात आहे. कुठे चालले बस मध्ये? ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हल्स आहे करेक्ट. अगदी 5 ते 10 मिनिटातच आपण कास पठारवर पोहोचतो. खूप काही मोठं डिस्टन्स नाही आहे आणि पोहोचलो की तिथे वेगवेगळे गेट आहेत. सो मेक शुअर की तुम्ही पहिले एकदम लास्टच्या गेटपासून सुरू करा, म्हणजे ते करत करत पुढे येऊन मग रोड क्रॉस करून 1 नंबरचं गेट पुढे आहे. सो सगळं काही एकदाच कव्हर करता येतं. इकडे पाऊस तेव्हा हे खूप, जेव्हा आपण आलो खूप कमी होते. किती जास्त आहे बघ, हाईट पण केवढी जास्त आहे. हा, आणि तेव्हा जाता येत होता, आता हे टाकलेत, गाडी टाकली. ती गर्दी झाली आहे तिकडे. सगळीकडे एवढं जास्त धुकं होतं, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही ढगात फिरतोय असा फील येत होता. सो खूपच सुंदर व्ह्यू होता. आणि मेन म्हणजे ना, त्यांनी आता यावेळेस जाळ्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही फुलांमध्ये जाऊ शकत नाही. ते पण बरोबर आहे की फुलांमध्ये गेलं की ते खराब होतात. पण हे बघू शकता की कसं वारं आणि धुकं वाहताना दिसतंय की सगळीकडे बॅक साईडला. रुहीला तर मजा येत होती कारण की एवढे सगळे फुलं ती फर्स्ट टाइमच बघत होती. धुकं आहे एवढं धुकं आहे की रोडच दिसत नाही, समोर लोक पण दिसत नाही. बापरे. हळू छत्री धरून चालली तिची तिथं खूप गर्दी झाली. तिकडे इकडे नाचणी इकडे मिळते म्हणून नाचणीची भाकरी. एवढे पावसात बसतो तुम्ही नेहमी? येतो ना, काय करायचं. आणि मी दुपारी लंच केलेलं नव्हतं, म्हणजे मला फारशी भूक नव्हती, म्हणून मग मी तिथे जाऊन खाणं प्रिफर केलं, जे की खरंच खूप छान होतं. पिठलं, नाचणीची भाकरी, मोहरीची भाजी, अळूवडी, चटणी, सगळं काही खूपच छान आणि टेस्टी होतं. तिखट होतं पण खूप छान होतं टेस्टला. आणि त्या थंड वातावरणात ते खायची मजा काही वेगळीच होती. इथं येऊन असं खायला भेटतंय, खूप वेगळं काहीतरी, खूप मजा येते. खाली बघ, खाली किती धुकं आहे बघ, खालपर्यंत फुलं गेली त्याने. हा, जागोजागी सगळीकडे. वेगळेच आहेत बघ. झूम
नाही दिसत आहे, झूम केल्यावर खूप दिसतं. हो चला. राईट साईडचे 3 ते 4 गेट नंतर फ्रंट साईडला म्हणजे लेफ्ट साईडला एक गेट आहे आणि तिथून आत गेलं की एक थोडासा वेगळा व्ह्यू बघायला मिळतो, जो की तिकडच्या गेटमध्ये नाही आहे. हे ती पुढं गेल्यावर कळतं. सुरुवातीला तर सगळं सेम वाटतं, पण जेव्हा शेवटी तुम्ही जाता तेव्हा वेगळा व्ह्यू तिथे बघायला मिळतो. इकडे जास्त फुलं आहेत गेट नंबर 1 मध्ये. हे मागच्याच नव्हतं जेव्हा आम्ही आलो. आरती चालू आहे बघ गणपतीची. इतकं खूप सुंदर वातावरण आहे आणि ना ते फुलं एकतर धुक्यांमध्ये दिसत नाही आहेत, पण असं ना काही ठिकाणी पिंक, काही ठिकाणी पर्पल असं वातावरण दिसतंय. जवळून बघितलं की फुलं छान छान दिसत आहेत. सो मस्त आहेत, छोटी छोटी फुलं आहेत सगळी. खूप जवळून बघावं लागते पण छान आहे. थंड वारे बाळा, तू टोपी तर ठेवत नाहीये. इकडं बघ, ही त्याच्या गड दिसतंय. जसं मध्येच पिंक, मध्येच व्हाईट, किती सुंदर दिसतंय. तिच्या आवडीचं दिसलंय तिला आता समोर. आणि सगळ्यात शेवटी तिथे आहे एक तळं आणि तिथे कुठलेही जाळे लावलेले नाहीये. तिथल्या फुलांमध्ये तुम्ही फिरू शकता. इथे त्यांनी मोकळं ठेवलंय, तिथे तुम्ही जाऊ शकता, काही जाळी नाहीये. याच्यात पण ते विकायला बसले. आणि त्या ठिकाणी वातावरण इतकं जास्त थंड झालं होतं की हात पाय सगळे थंड पडले होते. कानाला इतकं जास्त वारं लागत होतं की लिटरली कान दुखायची वेळ आली होती. आणि म्हणून रुईला आम्ही तसं बांधलं होतं. पण अशा वातावरणात असे फोटो काढायला खरंच खूप मजा येते, कारण खूप सुंदर फोटो येत होते, कारण वातावरण तेवढं छान होतं. आणि तेवढ्या अशा थंड वातावरणातही रुईला मात्र पाण्यातच जायचं होतं. तिला असं वाटत होतं की चला पाणी दिसलं तर आपण पाणी खेळूया, पण ते खूप जास्त थंड होतं. नको बाळा, खूप थंड आहे. आहा, बसली बाबू कुठे बसली. आणि अशा वातावरणात गरम गरम चहा खूपच छान लागत होता.
सो आम्ही आलो आहोत आता रिटर्न पार्किंगमध्ये, म्हणजे येताना पण त्यांच्याच बसनी यावं लागतं, तर त्या बसेस आहेत भरपूर, तर त्या बसेसनीच रिटर्न आलो. आणि आमचा लास्ट टाईमचा जो एक्सपिरियन्स होता ना, तेव्हा ते असे बॅरिकेड्स किंवा जाळ्या नव्हत्या, त्यामुळे आत कुठे पण फिरता येत होतं. आता ना जागोजागी जाळ्या लावल्या, त्यामुळे फक्त बघतायत, आत नाही जात आहेत. सो ते एक मला थोडंसं वाटलं की आत जाताना येते, फक्त लास्टच्या स्टॉपला जिथे पाणी होतं तिथेच थोडंसं जाऊ दिलं. सो ते त्यातल्या तेवढंच चांगली गोष्ट होती की तिथं ते बघता आलं. पण ठीकच आहे, कारण लोक आत जातात आणि ते फुलं सगळे खराब होतात, म्हणून पण त्यांनी ते केलं असेल, त्यामुळे ओके. पण एकूणच खूप वेदर आणि सगळ्याच गोष्टी फुलं खूप छान होतं. म्हणजे या सीझनमधलं, जे या 2 महिन्यातल्या सीझनमध्ये खरंच बघण्यासारखं आहे. पण लहान मुलं असेल तर त्यांना थोडं थंडी पावसाचा त्रास होऊ शकतो. रुहीला पण खूप वेळा मी पॅक केलं त्याच्यामुळे. पण यंग असेल तर मग काही टेन्शन नाही. असं लहान मुलांमुळे थोडंसं असं वाटतं थंड खूप आहे, कारण खूप वर आहे, ऑलमोस्ट ढगं दिसतात इतकं आहे वर. सो पण छान एक्सपिरियन्स आहे हा सगळा. सो आता आम्ही निघतो, पुढे एक छानसा स्टॉप घेतो, कारण तिथं खूप गर्दी आहे. ते गर्दीतनं पहिले बाहेर पडतो आणि पुढे काय करतो ते सगळं दाखवतेस तुम्हाला. तर आम्ही आता जस्ट निघालो कासपठारहून आणि विदिन 5 मिनिट्समध्ये रिसॉर्ट आहे, मिरर रिसॉर्ट म्हणून. खूप सुंदर आहे आणि मी समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. खूपच छान आहे. इथं बसून चहा घेण्यात खरंच खूप छान मजा आहे. आणि इथं खेळायला पण रुहीला भरपूर होतं, जे येतानाच तिने बघून ठेवलं होतं, त्यामुळे मग आम्हाला थांबणं गरजेचंच होतं इथे, कारण तिने लक्षात ठेवलं होतं की ते हत्ती वगैरे आहे, तर म्हणून आम्ही इथे थांबलो. आता ढगांमध्ये बसलो असं वाटतंय ना. नुसते मंत्र, आरत्या, गाणे असं चाललंय थ्रू आउट. करेक्ट. तिकडे जाऊया आपण, हत्तीकडे थांबत. बघा इथं किती सुंदर, इथं बसून आपण चहा घेऊया छान. किती पाऊस आहे, धुकं आहे, तरी तिला जायचं. हत्ती हत्तीवर बसते का? म्हणून गेंड्याच्या शिंगावर बस. बाय. कुठं चालली जसं तिला असं वाटतं स्वतः जाते ना म्हणून. आली का? आली इकडून आली. ए वर लागेल, हळू खाली बस. ये ये हे खरं तर इथे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा बसून चहा कॉफी घ्यायचा, आणि हा व्ह्यू खूपच सुंदर आहे खरं तर हे. पण आता सध्या खूप धुकं, पाऊस सगळं चालू आहे, त्यामुळे बाहेर तर खूप थंड आहे. आताच बसलेलं बेटर. Come on, come on, yeah. Come on, come on, yeah. कुठं बसलो होतो आपण असं? लागेल एकदम टेबलवर, तसं करू नको. त्यांचं हे खूप बऱ्यापैकी म्हणजे हे मोठं आहे. मला वाटतं आपण तिथं बसूया भाऊ, म्हणजे असं च्या मौसम मध्ये भजी. खेकडा आहे, खेकडा भजी. रॉकॉर्ड आहे. बशा खाली बशा. बापरे, धुकं बघा कसं वाढलंय. जास्त थंडी आणि खूपच वारा सुटले.
कसं व्हाईट याच्यामध्ये ते झाड. हा एकदम यावेळेस पीक सीझन मध्ये आलो आपण करेक्ट, त्यामुळे एकदम सगळं धुकं आणि फुलं सगळं दिसतंय आपल्याला. आवडते मग काय आहे तुला बनवून आणलं मी करून. बघ मी मग पावभाजी खाते, पावभाजी सो ऑलमोस्ट आता रात्रीचे 10-10:30 होत आलेत आणि आम्ही सगळं जेवण वगैरे करून थोडंफार खाऊनच आलो घरी. वन डेमध्ये आमचा चांगला झाला प्लॅन, म्हणजे खूप लोकांना ज्यांना स्टे पण करता येतो तिथे, पण पुण्यापासून वन डे जायला काही फार लांब नाही आहे, त्यामुळे आम्ही वन डेच प्लॅन केला होता आणि तसं आमचा सक्सेसफुल झाला. हार्डली 1-2 तास वर लागतात पठारावर, त्यामुळे काही फार वेळ लागत नाही आणि तुम्ही जाऊ शकता, 1 दिवसात जाऊन येऊन करू शकता. आणि हा जो सीझन आहे हा ऑक्टोबरच्या साधारण फर्स्ट वीकपर्यंत असतो. त्यानंतरचे जे फुलं असतात ना ते दिसत नाहीत म्हणजे एवढे छान, कारण जातो सीझन, खूप तुरळक फुलं राहतात सगळीकडे. कारण की आम्ही जेव्हा गेलो होतो मागे तेव्हा ऑक्टोबरमध्ये गेलो, त्यामुळे मला माहिती आहे. सो जायचं असेल तर ह्या मंथमध्येच जा, तर तुम्हाला छान फुलं बघायला मिळतील आणि छान अनुभव तो एक राहील. सो जायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन तुम्ही तिकीट बुक करू शकता, ऑफलाईनही तिथं घेऊ शकता. जर खूप गर्दी नसेल तर ऑफलाईन मिळून जातं, तसंही मिळतं, पण तरी एक खात्री करण्यासाठी ऑनलाईन काढून जा. 150 पर हेड आहे. काहीतरी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बघायचं असेल आणि एवढं जागतिक दर्जाचं काय आहे तिथं, हे जर म्हणजे खरंच वेगवेगळी फुलं आहेत, एवढी डिटेल नावं वगैरे आपल्याला दिसत पण नाहीत, इतकी फुलं आहेत तिथं. आपल्याला तर फक्त जे कलर वेगवेगळे तेवढेच दिसतात, पण छान अनुभव होता, म्हणजे बघण्यासारखं आहे. फक्त लहान मुलं असतील तर फक्त त्यांना तेवढी तुम्ही तयारी करून जा, कारण की खूप हवा आणि पाऊस थंडी सगळंच असतं. सो त्या तयारीने तुम्ही नक्की जा. सो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.